निवडणुकीच्या निमित्तानं भाजपचे आमदार महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली आहे। पुण्यात महायुती विरोधात शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही पक्ष एकत्र आले, त्यामुळे सत्तेत एकत्र बसणाऱ्या भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलाय। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ठाकरे सेनेनं त्याच शैलीत पलटवार केलाय। टोकाच्या प्रचारात भाषेची पातळी घसरल्याचं दिसून येत आहे। भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा। पुण्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांना धमकीवजा इशारे। लांडगेंच्या इशाऱ्याला अजित पवारांचंही प्रत्युत्तर। मुंबईत नितेश राणे आणि ठाकरे सेनेतील जोरदार तू मे आरोप प्रत्यारोप करताना भाषेची पातळी घसरली। उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे आका आहेत अशी जहरी टीका भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली होती। त्यावर अजित पवारांनी तो विषय संपवला होता। मात्र त्यानंतर पुन्हा महेश लांडगेंनी अजित पवारांना डिवचलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70,000 कोटींच्या घोटाळ्यात शिक्षा होणार असं म्हटलं आणि संध्याकाळी हे भाजपमध्ये दाखल झाले असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आणि वादाला पुन्हा तोंड फुटलं। ऐकून घेतात, गप बसतात आणि ज्याला इशारा द्यायचा त्याला कळालं की देवा भाऊ आता काहीतरी करणार आहे, की संध्याकाळी 70,000 कोटीचा घोटाळा काढणार आहे, संध्याकाळी लगेच जमा होते। लांडगे यांच्या टीकेनंतर अजित पवारांनी त्यांचा उल्लेख भ्रष्टाचाराचा आका असा केला। त्यावर संतापलेल्या लांडगेंनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत त्यांना इशारा दिला आणि हे राजकीय प्रकरण अधिक चिघळलं। महेश लांडगे यांनी आपल्या नादी न लागण्याचा सल्ला देत डोक्यात गदा घालण्याचा इशारा पवारांना दिला। तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं? लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, आमच्या लाडक्या बहिणी आहेत या। अरे हेच कार्यक्रम करतील तुझ्या, तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू। आम्ही महेश लांडगेंना प्रत्युत्तर देताना मी कोण आहे जनता ठरवेल, 15 तारखेपर्यंत कळ काढा, उत्तर देतो अशी धमकीच अजित पवारांनी दिली आहे। या शहरातील जो भ्रष्टाचार गेले काही वर्ष चाललेला आहे, त्या भ्रष्टाचाराचा आका तो आपल्याला संपवायचा आहे। त्या आकाला आपल्याला त्याची जागा दाखवायची। अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात। खासदार सुनेत्रा पवार यांनीही लांडगे यांना खडे बोल सुनावले। महेश लांडगे, तू कसला हिंदुत्ववादी? वाघाचं कातडं पांघरले म्हणजे वाघ होत नसतो, खरा वाघ आमचे अजित दादा आहेत। ते तुला तुझ्यासारख्या लबाड लांडग्याला कच्चा खाऊन टाकतील। असं आहे, महेश लांडगे यांनी त्यांचा आप राखूनच बोलावं। शेवटी अजितदादांच्याच पटेटीतून, त्यांच्या आशीर्वादातून त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली। स्थायी समितीचं अध्यक्षपद त्या ठिकाणी मिळालं। जरूर आज आम्ही एका वेगळ्या पातळीवरती परस्परांच्या विरोधामध्ये लढतो, याचा अर्थ अशापैकी खालची टीका करणं अत्यंत अयोग्य आहे। खरं सांगायचं तर मोठं व्हायचं म्हटल्यानंतर टीका होतातच आणि कुटुंबाला ह्या टीका सहन करण्याचं जेव्हा मोठे लोक होतात तेव्हा सहन करण्याची एक सवय लागून जाते। पण शेवटी आम्ही माणसंच आहोत, त्यामुळे वाटणाऱ्या गोष्टी आम्हाला ही भावना आहे त्यामुळे वाटतातच। पण आदरणीय दादांनी या सगळ्यांच्या वरती मात करून नेहमीच विकासाला प्राधान्य दिलेले आहे। पुण्यात हा कलगीतुरा रंगलेला असतानाच मुंबईत प्रचाराच्या भाषणादरम्यान नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यानं दुसरा वाद निर्माण झालाय। आमच्या हिंदूत फूट पाडली जाते, उद्धव ठाकरे हिंदू आहेत का हे तपासावे लागेल
कुठल्याही अँगलने ते बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा वाटत नाही असं राणे यांनी भाषणात म्हटलं आणि वाद सुरू झाला. उद्धव ठाकरे, अरे तो पहिला हिंदू आहे का पहिला तपासायला पाहिजे. तपासायला गेलो तो साला दिवस खराब जायचा. मी तर बोलतो त्याच्यात राजकीय धर्मांतर झालेला आहे सुनताहून. कुठल्याही अँगलनी तो बाळासाहेबांचा मुलगा वाटत नाही. अरे कुठे तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी त्या 93-92च्या दंगलीनंतर या मुंबई मधल्या हिंदूंना वाचवलं. आम्हाला अभिमान आहे आमच्या बाळासाहेब ठाकरेंवर. नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब यांनी जशास तसं उत्तर दिलंय, तर चंद्रकांत खैरे यांनी राणेंची खिल्ली उडवली आहे. उद्या त्यांना जर असा कोणी प्रश्न विचारला तर की तुमचा बाप खरोखर नारायण राणेचा आहे का, तर किती वाईट वाटेल त्यांना. असे प्रश्न कोणी कोणाला विचारू नये. राजकारणात हे शोभत नाही. परंतु एक तर त्यांचा बोलवता धनी कोणतरी असावा किंवा भारतीय जनता पक्षाने त्यांची भूमिका याच्या बाबतीत स्पष्ट करावी की होय हे प्रश्न विचारतोय ते बरोबर आहे. नितेश राणेला अक्कल नाही. अक्कल मंत्री त्याला मुद्दाम भाजपने केलं आमच्यावर भोंगण्यासाठी, पण त्याला बिलकुल अक्कल नाही. त्याच्यामुळे भाजपाचे मतं जातं ते संघाच्या लोकांना कळत नाही का काही बोलतो तो. असं बोलायचं असतं का कोणाच्या बाबतीत. हे आपले ज्येष्ठ ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांना विसरू नका ते, असं ते चाललं. निवडणुकीच्या निमित्तानं आता प्रचाराची रणधुमाळी अधिक रंगली आहे. प्रचारात मुद्द्यांवर आरोप प्रत्यारोप होणं अपेक्षित आहे, पण थेट वैयक्तिक इशारे, एकेरी भाषा आणि एकमेकांचे बाप काढण्याची भाषा महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभनीय नाही. महाराष्ट्र सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखला जातो. त्याची प्रतिमा तशीच राहील किंवा अधिक उंचावेल यासाठी राजकारण्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.